सरकारनं शेतकऱ्यांची चर्चेची तयारी दर्शवली, पण शेतकरी संपावर ठाम आहेत आणि या संपाला मराठवाडा विदर्भातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। संप झाल्यास शहराचा भाजीपाला, दूध पूर्णपणे बंद होणार आहे। 1 जून पासून मुंबई पुण्यासह शहरांचा भाजीपाला, दूध बंद। शेतकऱ्यांच्या संपाला वाढता प्रतिसाद। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार आहे। किसान क्रांती संघटनेनं तशी घोषणा केली आहे। या संपाला मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा किसान क्रांती संघटनेनं केलाय। शेतकऱ्यांच्या 42 विविध संघटना या किसान क्रांतीमध्ये सहभागी आहेत। राज्यामधल्या जवळजवळ सर्व शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या संघटना आणि त्याच्याबरोबर मग बाबाडाव असतील, ही सगळी जी मंडळी आहे, शेतकरी संघटनेचे वेगवेगळे नेते असतील, हे सर्व आता आमच्याबरोबर आहेत। हमाल मापाडी कामगार आमच्याबरोबर आहे, ट्रान्सपोर्ट कंपनी आमच्या युनियन आमच्याबरोबर आहे। आता बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीने आम्हाला पाठिंबा दिला आहे। आजपर्यंत शेतकऱ्यांनी कधीही अशी घोषणा केली नाही की आम्ही संपावर जातो आहे, कारण ते काही सोपी गोष्ट नाही हे मी जाहीरपणे म्हणतो, पण त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि मी आज इथे पाठिंबा द्यायला याच्याकरताच आलेलो आहे की ही भावनाच, ही मानसिक तयारी होणंच मोठी गोष्ट आहे, त्याच्याकरता आमचा पाठिंबा आहे। तर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं आवाहन केलंय। तसंच सरकार शेतकऱ्यांशी चर्चेस तयार असल्याचं म्हटलंय। कृषी मंत्र्यांची चर्चेची तयारी स्वागतार्ह असली तरी मागण्या मान्य होईपर्यंत चर्चा करणार नसल्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे। प्रश्न हे चर्चेनं सोडवले जातात। महाराष्ट्र शासनाची या संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची तयारी आहे। त्यांनी केव्हाही यावं आणि आमच्याशी चर्चा करावी। चर्चेतून प्रश्न सुटत असतात, परंतु अशा पद्धतीनं शेतकरी जर संपावर गेला तर जो जगाचा पोशिंदा आहे आणि त्यानं जर असं ठरवलं तर जग जगू शकणार नाही आहे। आम्ही चर्चा करायला तयार आहोत। पहिले देवेंद्र फडणवीसांनी हे म्हणावं की शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला द्या, आयात निर्यातीचं धोरण ठरवण्याचा अधिकार आम्हाला द्या आणि नोटा छापण्याचा अधिकार आम्हाला द्या, कारण फिस्कल मॅनेजमेंट, मनी सप्लाय सगळ्या रिझर्व्ह बँकेच्या हातात आहेत। राज्य सरकारच्या हातात काय आहे हो साहेब, हे स्पष्ट करावं। आम्ही चर्चा करायला बसू ना, मग तुम्ही हे मागितल्यावर। शेतकरी संपाच्या हाकेनं राज्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे सरकारनं या संदर्भात लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।